नाशिक शहरामध्ये भाजपमधल्या जुन्या जाणत्यांनी केलेला विरोध डावलून खुनाचा प्रयत्न यासारखे 14 गंभीर गुन्हे असलेला अपक्ष नगरसेवक पवन पवार याला शहर अध्यक्षांनी पक्षात प्रवेश दिला। नाशिकच्या प्रभाग क्रमांक 35B आणि 36B मध्ये होत असलेली पोटनिवडणूक जिंकण्यासाठीच त्याला भाजपमध्ये प्रवेश दिल्याचा दावा केला जातोय। एकेकाळी नाशिकमधल्या गुन्हेगारीकरता छगन भुजबळ यांना दोष देणाऱ्या भाजपनं आता स्वतः देखील तोच कित्ता गिरवलाय। मात्र हे करताना शिवसेनेचं नेतृत्व करणाऱ्यांचा सामना करण्यासाठी पवन सारख्यांची गरज असल्याचा अजब दावा भाजपनं केलाय। जर शिवसेनेची जबाबदारी लवटे बंधूंकडे नाशिक रोडची असेल तर आम्हाला तिथं कशा लढायला सामोरं जावं लागणार आहे? तुम्ही सगळ्या बाजूने विचार करा, ग्राउंड काय तयार झाले। प्रत्येक वेळची ग्राउंडची स्थिती जी तयार होते त्या ठिकाणी माणसाला सामोरं तसं जावं लागतं। स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणून संबोधायचं, मला वाटतं भारतीय जनता पार्टीची नीतिमत्ता, भारतीय जनता पार्टीचं राजकारण आणि भारतीय जनता पार्टीची पुढची दिशा या प्रवेशावरून स्पष्ट होते। पवन पवार सोडावं, गेल्या काही महिन्यांपासून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्या सर्व गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांची लिस्ट सांगतो मी तुम्हाला। पोटनिवडणुकीत होत असलेल्या दोन्ही प्रभागामधले तत्कालीन नगरसेवक शोभना शिंदे आणि संपत शेलार यांनी महापौर पदाच्या निवडणुकीत पक्षाचा व्हीप झुगारून शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केलं होतं। विभागीय आयुक्तांनी सुनावणीत या दोघा नगरसेवकांना अपात्र ठरवल्यानं ही पोटनिवडणूक होते। हे सारं कमी म्हणून की काय, मनसेचे उमेदवार शांता शेजवळ यांच्या मुलासह एका माजी नगरसेवकावर गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल झालाय। त्यामुळे गुन्हेगारी कारवायांनी गाजणाऱ्या निवडणुकीत लोकहिताचा काही विचार केला जातोय का, असा सवाल उपस्थित केला जातोय। एकीकडे कोण म्हणतंय की गुंड प्रवृत्तीतले लोक पक्षामध्ये घेतले जात आहेत, कुठे गोळीबार होतोय। सर्वसामान्य नागरिकांना जे अपेक्षित आहे, जो नवीन प्रतिनिधी निवडून येणार आहे त्याच्याकडून जे काही अपेक्षित आहे त्या कुठल्याही पद्धतीने काम होताना दिसत नाही। 28 ऑगस्टला मतदान आहे, त्यानंतर अवघ्या 5 महिन्यात नाशिक मनपाची निवडणूक आहे। त्यातही पदवीधर मतदारसंघासारख्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे लाखो रुपयांचा चुरडा करून पार पडलेल्या या निवडणुकीतील विजयी उमेदवारांना काम करण्याची किती संधी मिळणार यावर प्रश्नचिन्ह आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।